भविष्यात घडणाऱ्या घटना सांगण्यासाठी फ्युचर टेन्सचा वापर करतात। फ्युचर टेन्सचे एकूण 4 प्रकार आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्स पाहिला। कंटिन्युअस फ्युचर टेन्स या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा। या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळातील ॲक्टिव्ह वॉइसची स्ट्रक्चर पाहणार आहोत। परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ। परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये वाक्यातील क्रियापदे ही आलेले असतील, गेलेले असतील, खाल्लेले असतील, मोजलेले असतील, विचार केलेले असतील, तयार केलेले असतील अशी असतात। जसं की दे विल हॅव कंप्लीटेड धिस प्रोजेक्ट हे ॲक्टिव्ह वॉइसचं सेंटेन्स आहे। दे विल हॅव कंप्लीटेड धिस प्रोजेक्ट म्हणजे त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला असेल। हे परफेक्ट फ्युचर टेन्सचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण दे हा सब्जेक्ट आहे प्लस विल हे हेल्पिंग वर्ब आहे प्लस हॅव नंतर कंप्लीटेड हे वर्बचे तिसरे रूप आहे आणि धिस प्रोजेक्ट हे ऑब्जेक्ट आहे। म्हणून परफेक्ट फ्युचर टेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी एस प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून दे विल हॅव कंप्लीटेड धिस प्रोजेक्ट या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल दे विल नॉट हॅव कंप्लीटेड धिस प्रोजेक्ट म्हणजे त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला नसेल। आता दे विल हॅव कंप्लीटेड धिस प्रोजेक्ट या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे शाल किंवा विल हे सुरुवातीला घेऊन सब्जेक्ट हा शाल किंवा विलच्या जागी घेतला जातो। त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून दे विल हॅव कंप्लीटेड धिस प्रोजेक्ट या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल विल दे हॅव कंप्लीटेड धिस प्रोजेक्ट म्हणजे त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला असेल का? तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी शाल किंवा विल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून दे विल हॅव कंप्लीटेड धिस प्रोजेक्ट या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल विल नॉट दे हॅव कंप्लीटेड धिस प्रोजेक्ट म्हणजे त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला नाही का? आता दे विल हॅव कंप्लीटेड धिस प्रोजेक्ट या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला प्रश्न विचारून WH फॅमिलीमधील योग्य तो जसं की व्हॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात। त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून दे विल हॅव कंप्लीटेड धिस प्रोजेक्ट या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल व्हॉट दे विल हॅव कंप्लीटेड म्हणजे त्यांनी काय पूर्ण केले असेल। येथे व्हॉट दे विल हॅव कंप्लीटेड या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्ट म्हणजे धिस प्रोजेक्ट आहे म्हणून ऑब्जेक्ट रिमूव्ह केला आहे। जर उत्तर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे। तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह WH क्वेश्चनसाठी WH प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून निगेटिव्ह WH क्वेश्चनसाठी वाक्य येईल व्हॉट दे विल नॉट हॅव कंप्लीटेड म्हणजे त्यांनी काय पूर्ण केले नसेल। तर हे होते परफेक्ट फ्युचर टेन्सचे ॲक्टिव्ह वॉइसमधील फॉर्म्युलाज। फ्युचर टेन्सचा शेवटचा प्रकार आहे कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स जो कधीतरी वापरला जातो, त्यामुळे तो आपल्याला आता पाहण्याची आवश्यकता नाही। कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स आपण ॲडव्हान्स इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये पाहणार आहोत।